महाराज आलेत ना?
मंडळी टाळे वाजवा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सापया भगवान की जय. विठला 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 पार्वती पते हर हर महादेव.
विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन निरंकानाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्तादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि आत्मरूप गणेशी केल्या स्मरण सकळ विद्यांचे होय अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता माऊली जय जय ओ शुद्धे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती विषय व्याळे बिठी दिसल्या नुठी ताठी ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी कवना ते ताप पोळी कैसे नेव शोक जाळी जरी प्रसाद रसकल्लोळी पुरेशी तू योग सुखाचे सोहळे सेवकाचे निस्न्याळे ब्रह्मसिद्धेचे लळे पाळीशी तू आधार शक्तीच्या अंकी वाढविषयी कौतुके हृदयाकाश पल्लिके परिदेशी दिजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करशी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविषयी 17वेचे सन्निदेशी अनुहाताचा हलरुगाशी समाधी बोधिनीशी बुधावनी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पावली या कारणे मे सावली न संगी तुझी अहो सद्गुरूचे कृपादृष्टी तुझे कारुण्य द्याते अधिष्ठी तो सकळ विद्यांच्या सृष्टी धात्रा वय पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची गा चरण संतांची या दुसरे चरण संतांची शांत कृपा
चराचरी करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा डोंगर दादर ओ पावन झालं चराचरी विश्वनाथ दीन रंग कमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बराडी प्रस्तुत सभेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिवाचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आहे. आज आपण सर्व मंडळी मोठ्या जमावाने या वरसगावमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. आज महाशिवरात्र आहे. यंदाचं वर्ष कितवं आहे बाळा? 33व आहे. 3 वर्ष आम्हाला सेवा मिळाली. कारण वर्ष जातात बरं का. पण अशा प्रकारची अमृत वेळ ही फार लोकांच्या नशिबामध्ये असते. 33 वर्ष झाले या वरसगावमध्ये. वरसगावचं वर्णन करताना मी श्री क्षेत्र वरसगाव असं म्हणतो. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाल्यापासून कार्यक्रमामध्ये म्हणजे सप्ताहामध्ये कधीही खंड पडला नाही. म्हणून त्या कार्यक्रमाला आम्ही खंड न पडल्यामुळे अखंड असं म्हणतो. विठ्ठल विठ्ठल मध्यंतरी मला वाटतं 3 वर्ष रवी महाराज आले नाहीत. यंदा कसं काय उजाडलं काय समजत नाही. आणि ज्याने रवी महाराजांचा हात आपल्या नरड्यात घालून घेतलाय कितीही आवाज वरती जोडतो. विठ्ठल अशी ही मंडळी मी त्यांना महात्म्य म्हणतो की ज्याच्या कंठामध्ये ईश्वरीय स्वर आहे. ईश्वरीय स्वर म्हणतात का? आणि स्वरालाच ईश्वर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हा कार्यक्रम चालू आहे. आपणा सर्वांच्या दृष्टिक्षेपातून तुमची अमृतदृष्टी या कार्यक्रमावरती आहे. जरी मंडळी कमी दिसली तरी ही कमी नाही आहेत. शिवाचे उपासक आजच्या कार्यक्रमाला येणार. आज जिकडे तिकडे कार्यक्रम आहेत. जशी दत्त जयंती जिकडे तिकडे असते तशी महाशिवरात्रीचा जो कार्यक्रम आहे हा जिकडे तिकडे असतो. कारण शिव तत्व जे आहे हे गौण आहे. शिवा असं पण म्हणतो. पण शिवाला पाहायला गेला, शिवाची भक्ती करायची म्हटली तर इतकी सोपी आहे. आणि सोप्या भक्तीने लवकरात लवकर प्रसन्न होणारा असा आपला शिव आहे की ज्याने संपूर्ण जगतावरती आवरण घातलेलं आहे. आणि तो शिव जसा जगतामध्ये आहे तसा आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. विठ्ठल श्रोतृवर्ग, दरवर्षीची महिला मंडळी आहेत ही कीर्तनला येतात. त्यांच्या मनामध्ये असणार तुम्ही म्हणताय सगळ्यांची स्तुती करत सुद्धा मग कीर्तन कधी सांगणार? तुकाराम महाराज म्हणते तुझे श्रोता वक्ता ज्ञानाशी अंजन सर्व होणे जाणे तुझ्या हाती. तूच श्रोता आणि तूच वक्ता. कोणी कोणाला स्तवन करायचं, कोणी कोणाची स्तुती करायची
म्हणून मी सांगणारा कीर्तन टाळकरी मंडळी, विणेकरी, आपण श्रोतृवर्ग, मायबाप, माता भगिनी यांनी कीर्तन ऐकताना स्वरूपी कीर्तन ऐकावं. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली की काय म्हणायचे? अगदी हळूवार. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मोकी नाम, करे टाळी बोला मोकी नाम, हा करे टाळी बोला मोकी नाम, करे टाळी बोला मोकी नाम. लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मोकी नाम, करे टाळी बोला मोकी नाम, करे टाळी बोला मोकी नाम, करे टाळी बोला मोकी नाम. पाया विनवितो तुम्हाला. आजचं कीर्तन रवी महाराजच करणार आहेत. मी कमी बोलणार, पण टेकू तुम्ही लावायचा. विठ्ठला 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 विठ्ठला. या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. महाराजांच्या बोलण्यामध्ये मार्द होतं. तुकाराम महाराजांच्या बोलण्यामध्ये मार्द होतं. मार्द म्हणजे दया, प्रेम, श्रद्धा. देवाला सांगायचं किंवा सज्जनांना सांगायचं. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. आणखीन काय करा? विठ्ठला विठ्ठला म्हणा वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. हा सुख तुहरा स्वर्गी नाही, हा सुख तुहरा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे ओ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे ओ वेळा. हा सुख तुहरा स्वर्गी नाही, हा सुख तुहरा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे ओ वेळा, हा विठ्ठल विठ्ठल म्हणावे ओ वेळा, म्हणावे ओ वेळा. प्रमाण ऐकली तरी कीर्तन होतं बरं काय. आणि रवी महाराजांसारखे जर असले गायक, वा वा. हा जो ध्वनी आहे ना, सगळ्याच्या अगोदर काय होतं त्याचं नाव आहे ध्वनी. मी सांगितलं काय? स्वरूपी राहून कीर्तन आहे का. शिवतत्व समजून घ्यायचं असेल तर ह्या पखवाडवाल्याकडे बघा. वाज कधी कधी पखवाजाला सांगतो, प्रेमाने सांगतो, अरे वाजव जरा वाजवा. एखादा बोल सांगायचा आणि तो वाजवा की म्हणायचं वा, अरे वाजवा रे त्या पखवाज वाजवण्याच्या नावाची टाळी वाजवा. पण त्याने वाजवलंच नाही ना अगोदर. धा तेरे कट धा टिट कत गदी घन, धा तेरे कट धा टिट कत गदी घन, धा तेरे कट धा टिट कत गदी घन, ता तेरे कट धा टिट गद घन. आता टाळी. वा वा. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. वारकरी एकदा शहरात उठावणी म्हणतात. उठावणी कशी असते? थाकी ना ताक, ही उठावणी आहे. एकदा उठावणी दिली की नाचायला लागतो वारकरी. आणि वारकऱ्याने संपूर्ण ज्ञान वारकऱ्याचं घेतले असल्यामुळे वारकरी पंढरीचा वारकरी, तो अधिकारी मोक्षाचा. अजून आपण विषयावर आलो नाही, पण कीर्तनाची तयारी करत असताना तुम्ही आम्ही एकमेकाची मनं जिंकावीत,
चित्ताची एकाग्रता करावी, बुद्धीचा निश्चय करावा आणि त्या शिवतत्वाची आपल्याजवळ जी मांडणी आहे, जी बैठक आहे, तिकडे जाऊन त्या ठिकाणी त्या शिवाचा पायरो घेण्याचा प्रयत्न करा. पायरो झाला संचारू नवल, ज्ञानोबा सांगतात. देवाचा पायरो मिळाला की त्याचा संचार होतो आपल्या हृदयामध्ये. अगोदर असतोच, पण संचार होत झाल्याच्या नंतर जी अवस्था बदलते त्यालाच म्हणतात आपल्या स्वरूपाचा विसर पडणं. विठ्ठला 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 विठ्ठला. विसर पडल्याच्या नंतर तुकोबाराजांनी आपल्या मनातून असं प्रगट केलंय, देवा ताईसा करी उपकार, तायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशवराजा कळवाले. तुकाराम माझं पक्क कळलं, ज्या वेळेला देहाचा विसर पडेल त्यावेळेला भगवंताचा संचार असतो बरं का. आणि त्या संचारामुळे जीवाला खरं सुख मिळतं, कारण त्याच अर्थाने त्याचं भजन होतं. जो आपला जीव दिलेला आहे तो कशाला देवाने दिलंय? देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा, देवे दिला देह 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 भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, 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 तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, दिला देह भजना गोमटा, देवे दिला देव भजना गोमटा. जेणे हा जीव दिला दान,
तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण गुण तयाचे. भगवंताचे गुण वर्णन करण्याकरता हा देह आपल्याला दिलेला आहे. आणि जो बाधिकेचा फाटा होतो ना तो वेगळा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता हे लहान मुलगा आहे तो. त्याच्या हातामध्ये काय दिलंय? काय दिले तुझ्या हातामध्ये? काय नाही. तुझ्या हातामध्ये काय दिलंय? तो म्हणतो काय नाही. बरं का, लहान मुलगा आहे. याला म्हणतात संस्कार. आता जर मी ऐकलं होतं कुठेतरी मूल जर रडायला लागलं तर त्याला आई काय देते? मोबाईल भाकरी. मोबाईल. आम्ही लहान असताना जर समजा रडायला लागलं लहान असताना तर आई आम्हाला भाकरी द्यायची. आणि आता जर मूल रडायला लागलं तर काय देते? काय देते? मोबाईल. हा, सांगायला काय वाटतं का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संस्कार हे लहानपणीच असतात. मोठं झाल्यावर ते संस्काराला कोणी विचारत नाही. पण हे जे मूल आलंय ना याला माझा आशीर्वाद आहे. हा मोठा कीर्तनकार होणार बरं का. कारण त्याला एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यानं मला आउट केलं. बाळा तुझ्या हातात काय? तू म्हणतो काय नाही. विठ्ठल 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 वक्त आहात. आणि आज महाशिवरात्र. आज रात्रभर कीर्तन करायचं. कुणीही घरी जायचं नाही. कबूल आहे तुम्हाला? तुझं कीर्तन आटपले घरला जातो आमचा विचार करू नको. आजची महाशिवरात्र आहे. श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून काय म्हणतात? तुम्ही विश्वनाथ दीन रंगमी अनाथ. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही विश्वनाथ आहात. विश्वनाथ मला वाटलं तुझा हा काहीतरी गडबड करणार. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. विश्वनाथ म्हणजे काय? विश्वाचा नाथ. पंढरीनाथ म्हणजे काय? पंढरीचा नाथ. आणि विश्वाचा नाथ म्हणजे विश्वनाथ. आणि जगाचा नाथ म्हणजे जगन्नाथ. बरोबर सांगितलं बरं का. जगाचा नाथ म्हणजे जगन्नाथ. परंतु या ठिकाणी मी नाथांचं वर्णन करता आलं नाही चालेल. पण नाथ म्हणजे काय की आतापर्यंत जे भक्तीचा प्रचार आहे तो नाथाने आपल्या भक्ती सामर्थ्यातून जगाला उपदेश केलेला आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो करेल तयाचे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. शिवाचं अधिष्ठान आहे. आणि भगवत प्राप्ती करणारे आपले संत स्वामी समर्थ आहे. या जगतामध्ये जर कोणाला मान्यता असेल ती साधूला आणि संताला आहे. या जगतामध्ये कोणाला थोर म्हणावं? साधू थोर जाणा. 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 साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोर जाणा. 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 साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोर जाणा. साधू थोर जाणा. साधू थोर जाणा.
मी स्वामी समर्थांच्याकडे लक्ष टाकून त्यांच्या नामाचा उच्चार व्हावा. ते साधू आहेत, भगवंताची प्रचिती त्यांनी घेतलेली आहे. मोठं त्यांची गीत आहे बरं का. स्वामी समर्थ म्हणजे आमचा जन्म असेल त्यावेळेला मुंबईला गेले. साधू काय आहे वस्तू. मुंबईला गेले आणि अजानुभाऊ पुरुष ज्यांचे हात उभं राहून ढोपराला टेकतात तो अजानुभाऊ. भगवान कृष्ण परमात्मा अजानुभाऊ, त्याचा भक्त अर्जुन अजानुभाऊ, छत्रपती शिवाजी महाराज अजानुभाऊ. तसे समर्थ रामदास हे जे आहेत स्वामी समर्थ अजानुभाऊ होते. अंगावरती कपडे नाहीत, फक्त लंगोटे आहे. वैराग्यशील. वैराग्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही आणि ज्ञानाशिवाय ईश्वराची प्राप्ती नाही. म्हणून आपण तुम्ही कशाने बिघडलो पण ज्ञानेविणे नाचले, जे बुद्ध भेदाशी आले तर एकची या कल्पले अनेकत्वे. मुंबईतली गोष्ट आहे. गोल देवळाजवळ आणि स्वामी समर्थ जात होते. असे तर बघत चालायचे बरं का. हा असा महापुरुष चाललेला असताना त्याच्या पाठी बघून त्याला पाहण्याकरता माणसांची आणि पोरांची झुंड असायची. आणि काय करायचे, असा हात केला की प्रसाद द्यायचे. स्वामी आम्हाला प्रसाद द्या, स्वामी आम्हाला प्रसाद द्या. म्हणता म्हणता हे लोक पाठ काही सोडेनार. साधूचं निरीक्षण. साधू कसा असतो, साधू स्वरूपी असतो, साधूला प्रचिती असते, साधूला अनुभव असतो आणि त्याच्यातच आपले भगवान शंकर आहेत. आम्हाला प्रसाद द्या, आम्हाला प्रसाद द्या असं म्हणता म्हणता हे काही जाणार नाहीत पलीकडे. म्हणून स्वामी थांबले. एका हॉटेलमध्ये गेले आणि एक पेढ्याची बरणी होती ती उघडली. हे काय करतोस असं म्हणण्याची ताकद. बरणी उघडली, त्यातले पेढे काढले आणि त्या गटरात हात घातला आणि त्या गटरातून एक घुस काढली. विठ्ठल विठ्ठल गटरात हात घालून घुस काढली. तिची मान पिळगाळली, तिचे तुकडे तुकडे केले कोणी, स्वामी. आणि घेतले एका ताटामध्ये आणि त्याच्यातले जे पेढे केले होते ना ते पेढे त्याच्यामध्ये घुसळून टाकले आणि या रे घा प्रसाद. जे माणसं पळत सुटली मागे. ते पेढे काय, ते घुस काय, असं कोणी करतो का, नाही. परंतु विलक्षण सामर्थ्याचे अंगी आहे. अशा प्रकारची विलक्षण सामर्थ्य दाखवण्यासाठी विलक्षण प्रकार साधूच्या संतांच्या हातून घडतात. शेजारी आहेत म्हणून त्यांचा हा पश्चातात्मक किंवा त्यांचं स्मरण करण्याच्या निमित्ताने हा दृष्टांत सांगितला. विठ्ठल भगवान शंकर कोण आहेत.